आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। अवश्य शूर्पणखा, आम्ही तुझ्या अपमानाचा आणि आपल्या भावांच्या मृत्यूचा बदला घेणं आमचं प्रथम कर्तव्य समजतो, अन्यथा जगातले लोक आमच्यावर हसतील। अकंपन, कोण आहे तो मानव ज्यांनी आपल्या मृत्यूस बोलावला आहे? आमच्या भयंकर जनस्थानाचा विनाश केला आहे। आमचा अपराध करून इंद्र, कुबेर, यम आणि स्वयं विष्णू सुद्धा सुखाने राहू शकत नाही। जो रावण काळाचा सुद्धा काळ आहे, अग्नीला सुद्धा भस्म करू शकतो, मरणाला सुद्धा मारून टाकायची शक्ती बाळगतो, त्याच्या वाटेस जायचं साहस कोणी केलं आणि का केलं? महाबली लंकेश्वर ते कौशल देशाचे राजा दशरथाचे पुत्र आहेत। राम आणि लक्ष्मण ते फारच यशस्वी आणि तेजस्वी योद्धे सुद्धा आहेत। त्यांच्या बळाची आणि पराक्रमाची कोणतीही तुलना नाही। साऱ्या विश्वातल्या धनुर्धरांमध्ये ते सर्वश्रेष्ठ गणले जातात। त्यांना दिव्यास्त्रांच्या प्रयोगाचं पूर्ण ज्ञान आहे। असं वाटतं की समस्त ऋषींनी आणि समस्त देवतांनी सिद्ध केलेल्या दिव्यास्त्रांवर त्यांचा पूर्ण अधिकार आहे। ते युद्ध कौशल्यात देखील प्रवीण आहेत। त्याच कारणाने युद्ध झालं तेव्हा एकट्या रामाच्या हाती परमवीर खर आणि दूषण वीरगतीस प्राप्त झाले। ते मायावी विद्येत सुद्धा परिपूर्ण आहेत आणि त्याचमुळे जेव्हा आपलं राक्षस सैन्य भयभीत होऊन चारही दिशांना धावू लागले, तेव्हा आपल्या राक्षसी सैन्यासमोर त्यांना श्रीराम उभा असलेला दिसू लागला। त्यांच्या मोहिनी अस्त्राच्या मायेनेच आपले राक्षस सैनिक एक दुसऱ्याला राम समजून आपापसात लढून ठार झाले। ते एवढे वीर होते तर त्यांची वृत्ती धर्माविरुद्ध नक्कीच नसेल। मग त्यांनी विनाकारण आमच्या जनस्थानावर आक्रमण करून त्याचा विनाश का केला? महामना, आक्रमण त्यांनी नाही केलं। आक्रमण तर आपल्या सेनेनं त्यांच्यावर केलं होतं। आमच्या सेनेने त्यांच्यावर आक्रमण केलं आणि हारले, यात त्यांचा काहीच दोष नाही। आणि यापूर्वीही त्यांनी असा कोणताच अपराध नव्हता केला। माझ्या मते त्यांच्यावर आक्रमण करणं अनुचित होतं। विभीषणजी, आपण हे पण लक्षात घ्यावं, गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही राजकुमारांनी दंडकारण्यामध्ये ऋषी आणि मुनींच्या रक्षेचं उत्तरदायित्व आपल्याकडे घेतलं होतं। त्यांच्या आश्रयाने ऋषी आणि मुनी वनात निर्भय होऊन विचरण करू लागले होते। त्यांची अशी कृती बघून असंच वाटतं की ते पृथ्वीला राक्षसविहीन करून टाकतील। त्यांनी विराट सारख्या बऱ्याच बलवान राक्षसांना सुद्धा ठार केलं आहे, जे आपल्या आहाराच्या शोधात तपोवनात जाऊन ऋषी मुनींचं भक्षण करून जगत होते। या दोषाकरता ते अवश्यच दंडास पात्र आहेत। खरदूषणाने त्यांच्यावर आक्रमण करून अगदी उचित केलं होतं। हे केवळ आवेशात बोलतात युवराज इंद्रजित। बुद्धीचा तर्क याचा विपरीत आहे। सर्वात प्रथम हे की त्यांनी आपल्या सीमेतच आपल्या प्रजेचं रक्षण केलं, याचा त्यांना पूर्ण अधिकार होता। दुसरं, ज्यांच्या शौर्याची कीर्ती आम्ही आधीच ऐकत आलो आहोत, त्यांच्या बळाचा संपूर्ण विचार न करता आमच्या सेनापती खर आणि दूषणनी केवळ एका स्त्रीनं भडकवल्यामुळे धावा बोलून आपल्या सेनेचा पूर्ण नाश केला। याहून मोठी चूक ती काय असू शकते? विभीषण भावा, तू हातात बांगड्या भरून बसून राहा, मग तर्क करत राहा। असे ज्याच्या बहिणीची अशी दुर्दशा होते आणि तो नीती अनितीचा विचार करतोय, अशी संस्कृती कोणा वीर जातीची कदापि असू शकत नाही। आंधळी वीरता कोणत्याच कामाची नसते। अंतिमता नीती आणि धर्माचाच विजय होत असतो। विभीषण, वीर पुरुष आपल्या मान सन्मानात जगत असतो। मी तुझ्यासारखा भयशंकित कधीच राहणार नाही की असं झालं तर तसं झालं तर। आमची राक्षस जात सर्वोत्तम आहे। कोणा मानवास या उत्तम जातीवर हात उचलायचं धाडस होण्याआधीच आम्ही त्याचा हात छाटून टाकू। आणि त्यांनी तर आमच्या बहिणीला अपमानित केलेलं आहे। आम्ही याच समयी त्यांच्यावर आक्रमण करून बदला घेऊ, त्यांच्या स्त्रीला आमची राणी बनवू आणि त्या दोन्ही वनवासियांचे तुकडे तुकडे करून आमच्या राक्षसात वाटून टाकू। विभीषण, वाटतंय तुला आपले प्राण नकोसे झाले। दादा, मी माता कैकशीच्या आज्ञेनं एकदा पुन्हा आपल्याला प्रार्थना करायला आलोय। जे आम्हाला ऐकवायला आलायस ते जाऊन मातोश्रीला सांग। दादा, वेद आणि पुराण असं म्हणतात की सुबुद्धी आणि कुबुद्धी प्राणीमात्राच्या हृदयात राहतात। प्रत्येक प्राणी
आपापल्या इच्छा आणि कर्मानुसार दोन्हीपैकी एकाच अनुसरण करतो. शास्त्र म्हणतं, जिथे सुमती तिथे संपत्ती नाना, जिथे कुमती तिथे विपत्तीचे निधान. म्हणून दादा, सद्बुद्धीचा आश्रय घ्या. यावेळी कुमतीने आपल्या मनावर प्रभाव टाकलाय, म्हणून तुम्हाला हित आणि अहित ओळखता येत नाहीये. मित्राला शत्रू आणि शत्रूला मित्र मानत आहात. सीता, जी राक्षस कुळासाठी काळ रात्रीच्या समान आहे, तिच्यावर आपली प्रीती वाढत आहे. आणि जे आपल्याला विनाशाच्या मार्गावर रोखतात. बस विभीषण, द्रोही आमचं खातो आणि निष्ठा ठेवतो त्या वनवासींची. मूर्ख आमच्या मर्जीवर जगतो आणि कामना करतो शत्रूंच्या द्वारा आमच्या विनाशाची. धिक्कार आहे तुझ्यासारख्या कुलद्रोह्याचा. नाही नाथ, नाही. अहंकार होऊन शत्रू वाटे जास मी, विनाशकाला येऊनी बुद्धी होय विपरी, बुद्धी होय विपरी. मेघनाथ बरोबर सांगत होता. हा शट दयेला पात्र नाही आहे, नाही आहे. परंतु किती दुःखाची गोष्ट आहे की अशा शक्तीचा प्रयोग तू अधर्माच्या कार्यासाठी केलास आणि या दुर्दशेला येऊन पोहोचलास. दुर्दशा? कोणाची दुर्दशा? आमची का तुझी? तुझी. एका वनावनातून भटकणाऱ्या वनवाशीला सुवर्ण लंकेच्या सिंहासनावर बसलेल्या त्रिभुवन विजयी लंकेशाच्या वैभवात दुर्दशा दिसत आहे. राम, तू आपल्या वाक्पटुतेच्या जादूनं या अज्ञानी वानरांना भ्रमित करू शकतोस, रावणाला नाही. भक्त आणि ज्ञानी यात हेच अंतर असतं. भक्त अशिक्षित असो, मूर्ख असो, परंतु हृदयाचा खरा आणि मनाचा सरळ असतो. परंतु ज्ञानी तुझ्यासारखा दुष्ट पण असू शकतो. ज्याच्या हृदयात अधर्म आणि कपट असते त्याची अवस्था तुझ्यासारखी होते. ज्याला सुवर्णलंकेच्या राजसिंहासनावर बसूनही जीवनाच्या अपूर्णतेचा काटा बोचतो आहे. यावेळी तुझ्या हृदयात केवळ अशांती, चिंता आणि एक तडफड राहिली आहे, आणखीन काही नाही. तुझ्यासारख्या प्रत्येक दुराचार्याला एका वेळेस या गोष्टीचा असा आभास होतो की त्याची अंतिम वेळ आली आहे आणि तेव्हा तो एका घायल सापाप्रमाणे सुरक्षेसाठी बीळ शोधत हिंडतो, परंतु त्याला कुठेही सुरक्षा नाही मिळत. तीच अवस्था यावेळी तुझी आहे. तुझी अंतिम वेळ आली आहे. तुझ्या पापकर्माच्या विषामुळे तुझ्या मनाच्या शांतीला जाळले आहे आणि तू त्या अशांतीची तडफड, पापाच्या विषारी काट्याची जखम लपवण्यासाठी मोठ्या आवाजात मोठ्या मोठ्या बढाया मारतोयस. त्याला तुझे स्वतःचे मनही नाही मानत. रावण, ह्याच अवस्थेचे नाव दुर्दशा आहे. ऐकलं होतं की रघुवंशी मोठे वीर असतात, परंतु तुला पाहून ही धारणा दूर झाली. तू तर कोणा राजाच्या दरबारातील उपदेश ऐकवणारा भाट किंवा पंडिताप्रमाणे कुणी उपदेशक वाटतोस. अरे, जे वीर असतात ते धनुष्य बाणाने बोलतात, तोंडानं नाही.
हा खांद्यावर जो धनुष्य लटकावला आहेस ना, तो काही शोभेची वस्तू नाही आहे. त्याने बाण सोडले जातात असे. रावण, केवळ पाशवी बल आणि अस्त्रशस्त्रांच्या मोजणीने युद्ध नाही जिंकली जात. युद्ध जिंकण्यासाठी धर्म आणि आध्यात्मिक शक्ती परम आवश्यक आहे. तू लक्ष्मणाला सांगितले होतेस की तुमच्याकडे काही नीती, काही धर्म नसतो. आमच्या इथे युद्धाचाही धर्म असतो. आम्ही शस्त्रहीन आणि निशस्त्र शत्रूवर कधी वार नाही करत. ही आहे रघुवंशीयांची वीरता. लंका नरेश, ह्यावेळी तू शस्त्रहीन, सुरक्षाहीन आणि अपमानित अवस्थेत केवळ शत्रूच्या दयेवर जिवंत आहेस. ह्याचंच नाव आहे दुर्दशा. ज्ञानहीन दशानना करुणी केले शस्त्रविहीन. मानपान अभिमान हिरावून घे सकल श्रीराम. आता जा, उद्या परत शस्त्र घेऊन ये.